प्रश्न कुठे येतो डोक्याला ताप. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला भूमाता सारखी संस्था नाही, त्यात काय केलं आम्ही, एक साधं असं होतं की मी तुम्हाला आता बोलता म्हणून सांगतो सर, भूमाता काढायचं का मग ठराव प्रश्न होताच. एक WWF तुम्ही ऐकलं असेल, वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर इंडिया होता, आता त्याचं नाव बदललं काहीतरी त्यांनी. तर त्याचं त्याला मला सेक्रेटरी केलं. मग कल्याणचे चेअरमन झाले ते. आणि त्यात मला वाटतं तुमचे बडोदेजी महाराज आणि तुमचं कुठलं गोदरेज ग्रुप ते होते, आणि लंडनचे प्रिन्स जे आता आहेत ना राजे, ते त्याचे अध्यक्ष होते. मग केल्यानंतर पर्यावरणात चालू होतं. पर्यावरणात आता बरेच किरण पुरंदरे जी मुलं ऐकतात हे आमची व्हॉलंटियर होते बरं ते. मग ते काय मला म्हणाले 92 साली सारी कत्री असायचं तर आपली संस्था काढून आपण. मग 93ला रजिस्ट्रेशन टाकलं भूमाता, शेती आणि पर्यावरणासाठी सिंपल. मग काय पहिला कृषीबुद्धीचा मेळावा घेतला 2001 साली. काय होणार 21 शतकामध्ये 16,000 लोक आले ते. बरेच केले. आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स घेतली शनिवारला. कृष्णा खोऱ्याचा मोठा इश्यू घेतला. रामराजे तुम्हाला सांगतील आमच्याविषयी, कारण ते होतेच असे. बाळगंगा प्रकल्पाचं पूर्णबोजणी करून घेतली आम्ही. शेवगावला 730 कोटीची योजना करून घेतली आम्ही नगर जिल्ह्यातल्या. पंचगंगा प्रदूषणला आम्ही संगम ते उगम 87 किलोमीटर चालत गेलो. 10 लाख कॉर्पोरेशनला दंड झाला आणि 5 लाख प्रदूषण खताला झाला. मग शेतकऱ्याकरता आम्ही कृषी ज्ञान याग घेतला, फिरत होतो. आता हे काही गावं दत्तक घेतली 10 किंवा संस्था काढल्या. आता तुमची कृषीभूषण विविध कार्यक्रम राजू शेट्टीची पहिली संस्था आहे ना, ती आम्ही काढून दिली बरं चौऱ्याण्णवला. ते त्याच्यावरच उल्हास पाटील काम करायचे. त्याला भूमाता दूध डेअरी काढून दिली. ते शेळी मेंढी पाळणे असे 24 संस्था आहेत आमच्या, ज्याचं ते काम करतात. किंवा ते महिलांचं केलं तर आमच्या ते महिला भूमाता महिला ते ज्याचे ते काम करतात. आम्ही बॅकअप करतो. किंवा उदयनराजेची दिंडी काढली होती आम्ही 9 साली काढली होती मोठी भूमाता. मग आता केली. फरक पडला का त्या भागात तो फरक पडतो. पण तरी जोपर्यंत लोक जागे होत नाही सामान्य दुसऱ्या अवलंबून राहतात तोपर्यंत देशाचं काय खरं नसतं. आपल्या मालकीच्या शेतीच्या तुकड्याकडे फक्त पीक घेण्याचं साधन किंवा